साईयोग फाउंडेशनची वृक्षारोपण रूपी श्रद्धांजली। राहता येथील साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य मनोज पिपाडा यांच्या मातोश्री दीपिकाबाई जवाहरलाल पिपाडा यांचे शनिवारी सकाळी 11:30 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले। मरणोत्तर त्यांचे प्रवरा हॉस्पिटलच्या नेत्रपीठाला नेत्रदान करण्यात आले। तसेच अंत्यसंस्कार नंतर आज रविवारी सकाळी रक्षा नदीत विसर्जित न करता राहता खटकळी परिसरात साईयोग फाउंडेशनद्वारे खड्ड्यांमध्ये टाकून त्यात वृक्षारोपण केले। त्यांच्या स्मरणार्थ साईयोग फाउंडेशनने 10 ते 12 फुटांचे वड, पिंपळ, रेनट्री इत्यादी 10 वृक्षांचे त्यांच्या नातेवाईकांच्या हस्ते रोपण करून एक अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण रूपी श्रद्धांजली अर्पण केली। साईयोग फाउंडेशन गेली 5 वर्षांपासून सदस्यांच्या नातेवाईकांचे पर्यावरण रक्षणार्थ अस्थि विसर्जन शक्य तेव्हा अशा तऱ्हेने वृक्षारोपण करत आहे। या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य दशरथ तुपे यांनी मनोज पिपाडा यांच्या वृक्षारोपण व इतर सामाजिक कार्याचा उहापोह करत साईयोग फाउंडेशनला मोलाचे सहकार्य असल्याचे नमूद केले। राहता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा यांनी उपक्रमाचे कौतुक केले। साईयोग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांनीही वृक्षारोपण करून कैलासवासी दीपिकाबाई यांच्या स्मृती जतन केल्याबद्दल पिपाडा कुटुंबियांचे अभिनंदन करून धन्यवाद दिले। तसेच समाजाने यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन केले। शेवटी मनोज पिपाडा यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी राहता जैन श्रावक संघाचे संघपती अनिल पिपाडा, जवाहरलाल पिपाडा, पंकज पिपाडा, मनोज पिपाडा, सुशील पिपाडा, दिलीप पिपाडा, गौरव पिपाडा, भूषण छाजेड, रवींद्र बोठे, गोरख दंडवते, भाऊसाहेब बनकर, मोहन तांबे, पांडुरंग गायकवाड, संदीप डांगे, ज्ञानेश्वर आरणे, उमेश लुटे, बबलू फटांगरे, रवींद्र धस, नारायण गाडेकर, संजय गोयर, योगेश वैराळ, प्रसाद लांडगे, प्रसाद बनकर, रवी निकाळे, प्रमोद बनकर आदी मान्यवर उपस्थित होते। काल आमच्या साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य मनोज शेठ पिपाडा यांच्या मातृश्री दीपिकाबाई जवाहरलाल पिपाडा यांचं काल दुःखद निधन झालं। आज त्यांचा रक्षाविधीचा कार्यक्रम होता। रक्षा पाण्यामध्ये विसर्जित न करता दहेगाव खटकळी पाटावर वृक्ष लावून त्यामध्ये ती रक्षा टाकण्यात आली। गेल्या अनेक वर्षापासून साईयोग फाउंडेशनचा हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे। आमच्या मंडळाचे जे सदस्याचे नातेवाईक घरातले जर कोणी मृत झाले तर त्यांची रक्षा आम्ही पाण्यात विसर्जन न करता त्या रक्षाचं आम्ही वृक्षारोपण करतो व ती वृक्षारोपण करताना ती रक्षा या ठिकाणी टाकीत असतो। या उपक्रमामध्ये काल मनोज पिपाडा यांच्या मातोश्रीची सुद्धा आज रक्षाविधीचा कार्यक्रम थोडक्यात दहेगाव खटकळी पाटावरच वृक्षारोपण करून संपन्न झाला। मनोज शेठ पिपाडा यांचं साईयोग फाउंडेशनला अनमोल असं नेहमी सहकार्य असतं। वृक्ष संवर्धन, वृक्ष रोपण व वृक्ष संगोपन करणं ही सर्व जबाबदारी मनोज शेठ पिपाडा घेत असतात। त्यांच्या बंधू बाळासाहेब पिपाडा यांचं देखील साईयोग फाउंडेशनला अनमोल असं योगदान असतं। गेल्या 3 महिन्यापासून ज्यावेळेस त्यांच्या मातोश्री आजारी होत्या त्यावेळेस आमचे साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे गेल्या 2-3 महिन्यापासून रोज त्यांच्या घरी येणं जाणं असायचं। मात्र नीती पुढं कोणाचं काही चालत नाही। काल संत वचनाप्रमाणे आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चाले ना, त्या वृत्तीप्रमाणे काल आईंचं निधन झालं। त्यांच्या जाण्याने पिपाडा परिवार जी दुःखाची छाया कोसरली त्यातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देव। मी माझ्या साईयोग फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आजचा हा कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला ज्यांनी प्रोत्साहित केले असे राहता जैन श्रावक संघाचे संघपती अनिलजी पिपाडा, पंकजी पिपाडा, गौरवजी पिपाडा, त्याचप्रमाणे आमचे सर्व सदस्य या ठिकाणी त्यांनी आम्हाला प्रेरित केलं व आमच्या मंडळाकडून हा कार्यक्रम करून घेतला। असाच आदर्श आपल्या समाजामध्ये घडो ही साहेब सद्गुरू साईनाथ चरणी प्रार्थना करतो। या उपक्रमाला जैन श्रावक संघाचं नेहमी पाठबळ आहे, होतं आणि राहील। या ठिकाणी मी माझ्यानंतर अनिल शेठ पिपाडा यांना विनंती करतो आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं। ओम शांती शांती शांती।